स्नानासाठी पवित्र असणाऱ्या इंद्रायणी नदीत राजरोसपणे केमिकल सोडलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। आळंदीतील इंद्रायणी नदी सलग 5व्या दिवशीही फेसाळलेलीच आहे। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली। तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। गोंदियात बिरसी विमानतळ प्राधिकरणानं पर्यायी रस्ता तयार न करता परसवाडा ते कामठा रस्ता बंद केल्यानं नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। एअरपोर्ट अथॉरिटीनं पोलिसांच्या बंदोबस्तात रस्ता बंद करून कामाला सुरुवात केली आहे। याबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी एअरपोर्ट अथॉरिटीला पर्यायी रस्ता तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत। मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतीये। मुंबईत तर शनिवारी एका कोरोना बाधिताचा मृत्यूही झाला। शनिवारी राज्यात 154 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली। त्यात एकट्या मुंबईत 21 नवे रुग्ण आढळलेत। मुंबईत चेंबूरमध्ये 52 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला। ताप, सर्दी किंवा खोकला असेल तर कोरोना चाचणी करा, अशा सूचना राज्याच्या कोरोना टास्क फोर्सनं दिल्या आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेलेले मुंबईकर आता परतले, त्यामुळे पुढील काही दिवस कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता टास्क फोर्सनं वर्तवली आहे। सोलापूरमध्ये काल निघालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या 12 ते 15 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मधला मारुती ते गौतम चौक परिसरात ही घटना घडल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय। दरम्यान पोलिसांनी हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान टवाळखोरी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय। अमरावतीतील अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले। आंदोलनात सहभागी झालेल्या 4 अंगणवाडी सेविकांवर ही कारवाई करण्यात आली। अमरावती जिल्हा परिषदेसमोर 4 अंगणवाडी सेविका उपोषणाला बसल्या होत्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। तर 2,500 अंगणवाडी सेविकांना नोटीस देत सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आला। लातूरमध्ये अंगणवाडी सेविका संपावर गेल्यानं बालकांचा आहार पुरवठा बंद झालाय। जिल्ह्यातील 2,324 अंगणवाड्यांमधील सेविका मदतनीस बेमुदत संपावर आहेत। संपाचा तोडगा निघत नसल्यानं बालकं पूर्व प्राथमिक शिक्षणापासूनही वंचित आहेत। कामावर हजर राहा, अन्यथा कारवाई करू, असा इशारा आता प्रशासनानं दिलाय। नाशिकच्या कळवणमध्ये उद्या किसान सभेतर्फे रास्ता रोको करण्यात येणार आहे। शबरी घरकुल योजना अंमलबजावणीच्या मागणीसाठी आदिवासी समाज गेले 7 दिवस उपोषण करतोय, मात्र अजूनही त्यांच्याकडे लक्ष न दिल्यानं उद्या कळवण नाशिक रस्त्यावर बेमुदत रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला। कांदा निर्यात बंदीमुळे एका महिन्यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 500 कोटी रुपयांचं नुकसान झाले। 7 डिसेंबरला केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला। आज या निर्णयाला 1 महिना पूर्ण होतोय। शेतकऱ्यांचं नुकसान लक्षात घेता निर्यात बंदी उठवण्याची मागणी शेतकरी करत आहेत। अकोल्यात या हंगामातील तुरीच्या काढणीला सुरुवात झाली आहे। बाजारात नवीन तुरीची आवकही होतीये। तुरीला प्रति क्विंटल किमान 6,800 रुपये तर कमाल 9,320 रुपये दर मिळतोय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीचं पीक 50% कमी आल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। मराठ्यांना आरक्षण द्यायला सरकार प्रयत्नशील आहे, तर काही जण टोकाचं बोलत मुंबईत यायची भाषा करतायत। मात्र कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर कठोर कारवाईचा इशारा अजित पवारांनी जरांगेंचं नाव न घेता दिला। त्यावर अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलंच असं सांगत कारवाई झाल्यास मराठा शांततेत उत्तर देईल, असं प्रत्युत्तर जरांगेंनी दिलं। आपला मित्र कोण, शत्रू कोण हे ओबीसी समाजानं ओळखलं पाहिजे। ओबीसीच्या एखाद्या जातीचा असल्यामुळे तो आपला नेता होत नाही, अशा शब्दांत नाव न घेता प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळांवर नांदेडमध्ये निशाणा साधला। तर सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांपासून सावध राहा, असा सल्ला त्यांनी ओबीसी समाजाला दिला। या ओबीसी मेळाव्याला भुजबळ मात्र गैरहजर राहिले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। दोघांमध्ये 40 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली। शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी 10 जानेवारीला निकाल लागणार आहे, त्याआधीच ही भेट महत्त्वाची मानली जाते। नार्वेकरांनी शिंदेंकडून महत्त्वाची कागदपत्रं आणि माहिती घेतल्याचं समजतंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले, ही भूकंपाची सुरुवात असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारी रोजी आहे, त्यापूर्वीच राहुल नार्वेकर आजारी पडले, यावरून राऊतांनी टीका केली आहे। वय झाल्यानंतर थांबायचं असतं, मात्र काही जण ऐकायला तयार नाहीत। 80 वय झालं तरी माणूस रिटायर्ड होईना असं म्हणत अजित पवारांनी काका शरद पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला। तर बापाला कधी रिटायर करायचं नसतं, कारण बाप हा ऊर्जेचा स्रोत असतो, असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलं।
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली तर शरद पवारांवर जोरदार टीका केली. मोदींसारखं नेतृत्व जगात नाही असं म्हणत अजित पवारांनी मोदींचे गोडवे गायले. नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. कल्याण ग्रामीणमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागा असे आदेशही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. जलसंपदा खात्याचा मंत्री असताना आपल्या इथलं 12वी असेल. हिंगोलीत खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या तयारीची पाहणी केली. 10 जानेवारीला कळमनुरीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे 13 जानेवारीला कल्याण दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरे पक्षबांधणी करणार आहेत. ते कल्याणमधील शाखांना भेट देणार आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेणार आहेत. उद्धव ठाकरे कोणत्या तरी मंदिरात जातात हेही नसे थोडके असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे 22 जानेवारीला अयोध्येला न जाता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. नाशिकमध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या कलशाचं पूजन करण्यात आलं. शहरातील सोसायटी तसंच घरोघरी कलश पूजन केलं जात आहे. मोठ्या उत्साहात कलशाचं स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या हिमायत बागेत रात्रीच्या सुमारास अचानक तरस प्राणी दिसला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. रहदारीच्या ठिकाणी तरस आला कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला. त्याचा व्हिडिओ काढताना तो पळून गेला. त्यानंतर तो कुठे गेला हे अजून समजलेलं नाही. चंद्रपुरातील ताडोबामध्ये एक वाघीण तोंडात प्लॅस्टिकची पाण्याची बाटली घेऊन जाताना दिसली. मुंबईचे फोटोग्राफर विवान कारापूरकर यांनी हा फोटो कॅमेऱ्यात टिपला. विशेष म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्लॅस्टिक बॉटल नेण्यावर बंदी असतानाही ही बॉटल वाघाला कुठे सापडली असा प्रश्न उपस्थित होतोय. लातूरच्या निलंगा तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे 5 एकर ऊसाला आग लागली. यात लाखो रुपये किमतीचा ऊस जळून नष्ट झाला. या शेतातून मेन लाईटची केबल गेली आहे. याबाबत वारंवार महावितरणला सांगूनही केबलची दुरुस्ती केली गेली नाही. त्यामुळेच आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. आदिवासी हिंदू नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी केलंय. ना आदिवासी ना हिंदू आहेत, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन. आदिवासी समाजाला कुठल्याही धर्माची संहिता लागू नाही असं पाडवी म्हणाले. तर आरक्षण धर्माच्या नव्हे जातीच्या आधारावर मिळतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे यांना येत्या 5 वर्षात आमदार नाही केलं तर मी बाजूला सारीन, मात्र त्यांना आमदार करीन असं जाहीर वचन शिंदेगडाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोलापुरात दिलं. दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहाजीबापू बोलत होते. पाटील आणि साळुंखे यांची महाविद्यालयीन जीवनापासूनची मैत्री आहे. सोलापूरच्या सांगोलामधील महिला आणि रोजगार मेळाव्यात 2000हून जास्त तरुणींनी सहभाग घेतला. 27 पेक्षा अधिक कंपन्या यासाठी सांगोल्यामध्ये दाखल झाल्या. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यावेळी उपस्थित होत्या. महिलांना शिलाई मशीन आणि शालेय मुलींना सायकलींचं वाटप करण्यात आलं. आमिर खानची मुलगी आयरा आणि नुपूरचं मुंबईमध्ये रजिस्टर मॅरेज झालं आणि त्यानंतर त्यांचा शाही लग्न सोहळा उद्यापासून 10 जानेवारीपर्यंत उदयपूरमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होतोय. यासाठी खान कुटुंब उदयपूरमध्ये दाखल झालंय. आयरा खाननं हॉटेलमधील वर्कआउटचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत वर्कआउट शिवाय आमचं लग्न शक्य होऊ शकतं का असं कॅप्शन दिलंय. रणबीर कपूरच्या ॲनिमल सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्यानंतर नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी मुंबईत रंगली. त्याला ॲनिमल सिनेमातल्या कलाकारांसोबत बॉलिवूडच्या अनेक हस्तींनी हजेरी लावली. या पार्टीला रणबीर आणि आलियावर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. अभिनेत्री श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा रंगते. या श्रद्धानं आपला मराठमोळा लुक रिव्हील केलाय. श्रद्धानं लेमन कलरचा ड्रेस घातला असून त्याच रंगाचे कानातले डूल आणि नाकात नथही घातली आहे. तिच्या या सालस लुकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते.
मुंबई एटीएसनं बोरिवली पूर्वमधील एलोरा गेस्ट हाऊसमधून 6 जणांना शस्त्रांसह अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी दिल्लीहून मुंबईत आल्याची माहिती मिळाली. ते मुंबईत मोठा गुन्हा करण्यासाठी आले होते की कुणाला शस्त्र पुरवण्यासाठी आले होते याचा तपास सुरू आहे. वर्धा शहरात चक्क घराच्या छतावर गांजा पिकवल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गांजाची 2 ते 2.5 फूट उंचीची 42 झाडं जप्त केली आहेत. आकिब शेख सलाम असं या आरोपीचं नाव आहे. वर्ध्याच्या कारंजा घाडगे जवळच्या वाघोडा इथं एका फार्म हाऊसवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. या घटनेचा पोलिसांनी 12 दिवसांतच छडा लावला. पोलिसांनी 3 दरोडेखोरांना विविध गावांमधून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मालवाहू वाहनही जप्त करण्यात आलंय. भंडारा जिल्ह्यातील आंधळगावमध्ये एका वृद्धाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलीस ठाणेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुधाकर बोपसे आणि अग्रवाल यांच्यात जागेवरून वाद सुरू आहे. या प्रकरणी पोलीस आणि सुधाकर यांच्यात वाद झाला. यावेळी पोलीस ठाणेदार राजकुमार यांनी सुधाकर यांना जोरदार धक्का दिल्यानं त्यांच्या नाकातून रक्त आलं.